शालेय निवडणुकीतून दिले ईव्हीएमचे धडे, महागावच्या महात्मा फुले विद्यालयाचा उपक्रम, लोकशाही मूल्ये विद्यार्थ्यांच्या रुजवण्यासाठी घेण्यात आली शालेय मंत्रिमंडळ निवडणूक। आजचे शालेय विद्यार्थी हेच भविष्यातील देशाचे मतदार आहेत, त्यामुळे शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेची, तीही ईव्हीएम निवडणूक प्रक्रियेची प्रचिती देण्याचा निर्णय येथील महात्मा फुले विद्यालयाने घेतला। या निर्णयाची यशस्वी कारवाई सुद्धा करण्यात आली। महात्मा फुले विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजमध्ये शालेय मंत्रिमंडळ निवडणूक पार पडली। नागरिकशास्त्रात शिकवलेली लोकशाहीची नीतिमूल्ये विद्यार्थ्यांच्यात रुजवण्यासाठी निवडणुकीचे आयोजन केलं होतं। यावेळी पारंपरिक निवडणुकीऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ईव्हीएम मशीनची प्रतिकृती असणाऱ्या वोटिंग ॲपद्वारे मतदान प्रक्रिया राबवण्यात आली। या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांनी 18 वर्ष वयाच्या आतच हा अनुभव घेतल्यानं विद्यार्थी आनंदित झाले। या निवडणूक प्रक्रियेत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी केलेल्या मतदानातून लौकिक देसाई याची विद्यार्थी प्रतिनिधी, तर संचिता जावळे आणि मेघा स्वामी यांची विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून निवड झाली। तसेच प्रत्येक वर्गातून वर्ग प्रतिनिधी निवडून देण्यात आले। यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी सुभाष सुतार यांनी विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रिया आणि रमेश कळवीकट्टे यांनी मोबाईलवरील वोटिंग ॲपवर मॉक पोल व मतदान कसे करावे याविषयी माहिती सांगून प्रात्यक्षिक करून दाखवलं। निवडणूक अर्ज भरणे, छाननी, माघार, चिन्हांचे वाटप, प्रचार, निवडणूक आणि निकाल असे निवडणुकीतील सर्व टप्पे पार पडले। शिवाय मतदान केंद्र तयार करणे, मतदान अधिकाऱ्यांची नियुक्ती, मतदार याद्या, मतदार प्रतिनिधी यांची नियुक्ती करण्यात आली। या निवडणुकीतून विद्यार्थी प्रतिनिधी, विद्यार्थिनी प्रतिनिधी, वर्ग प्रतिनिधी यांची निवड करण्यात आली। ही निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्राचार्य आय एस पाटील, संस्था प्रतिनिधी प्राध्यापक डी एस पाटील, अण्णासाहेब पाटील, पर्यवेक्षक मोहन कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले। रमेश कळवीकट्टे, संदेश कोकितकर, किरण पाटील यांनी नियोजन केलं। सर्व विजयी उमेदवारांनी निकालानंतर फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला। विजयी उमेदवारांचं सर्व शिक्षकांनी अभिनंदन केलं।